हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन झणझणीत प्रोमो नुकताच समोर आलाय आणि खरंच मंडळी हा प्रोमो अगदी झणझणीत आहे. तुम्हाला माझ्या बोलण्यावरून वाटतच असेल की मी देखील हा प्रोमो पाहून किती खुश झालोय, कारण इंद्रा आणि राणीची एक धम्माल गोष्ट मी तुम्हाला या प्रोमोनुसार सांगणार आहे. तर मंडळी, आपल्याला माहितीच आहे की इंद्रा आणि राणी हे दोघंही आता एकमेकांवरती प्रेम करू लागलेत. त्यांना एकमेकांविषयी फिलिंग्स वाटू लागलेत. काटकरला पकडण्यासाठी त्यांनी जो काही डाव रचला होता त्यामध्ये ते यशस्वी झाले, पण अजून विक्रांत आणि उर्मिला या दोघांपर्यंत ते पोहोचलेले नाहीत. राणीनं जे काही केलं त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर सुद्धा मालती तिला घरात घेण्यास नकार देते, पण शेवटी इंद्रा राणीच्या बाजूने आहे हे आपल्याला माहितीच आहे. मालतीने एक स्पष्ट गोष्ट सांगितलेली असते की काहीही झालं तरी या मुलीचा पाय माझ्या उंबरठ्याला लागता कामा नये. आबा समजवण्याचा प्रयत्न करतात, पण मालती कुणाचंच काही ऐकून घेत नसते. मग शेवटी पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या भांडणानंतर सगळे आपापल्या घरी जातात. त्यावेळेला इंद्रा देखील राणीकडे जातो. त्यावेळेला मालती घरात सर्वांना सांगत असते की माझा इंद्रा माझ्या शब्दाबाहेर नाही आणि तो राणीला घेऊन येणार नाही. आणि घरातल्यांना देखील काही गोष्टी पटत असतात, कारण इंद्रा राणीच्या विरोधात असतो हे सर्वांनाच माहीत असतं. पण आता गोष्टी पलटणार आहेत, कारण इकडे पहिल्यांदाच इंद्रा राणीला मालतीच्या विरोधात जाऊन घरात घेऊन येतो. बाहेर आणल्यानंतर मालतीचे डोळे चक्रावतात, कारण इंद्रा आता तिच्या विरोधात गेलेला असतो, जे की तिला बिलकुल अपेक्षित नसतं. मग पुन्हा मालती त्याच्यावरती ओरडायला लागते. मग पुन्हा इंद्रा सांगायला लागतो की ह्यात राणीची काही चूक नव्हती. राणीची सगळी बाजू तो पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो, पण मालती कोणाचंच काही ऐकून घेत नसते. मालती पुन्हा सांगत असते की या मुलीचा पाय मी माझ्या उंबरठ्याला लागू देणार नाही, काहीही झालं तरी. ती एक प्रकारे तिला धमकी देत असते. मग शेवटी इंद्रा आपला एका मूवीतल्या हिरोसारखा राणीला हातात उचलतो आणि मग तो उंबरठा ओलांडून आतमध्ये घेऊन येतो आणि मालतीला तोंडावर सांगतो की हो आई, मी तुझा शब्द पाळलाय. राणीचा पाय उंबरठ्याला लागू दिलेला नाहीये. या सगळ्या गोष्टीमध्ये राणी इंद्राकडेच बघत असते. तिला समजत नसतं की हे सगळं काय होतंय, कारण इंद्राची एका वेळेला वागणूक ही खूप वेगळी असते आणि आता इंद्राच्या मनात देखील राणीबद्दलच्या फिलिंग जाग्या झाल्या आहेत. म्हणून तो राणीवरती प्रेम करायला लागलाय. पण आता तो राणीविषयीचं प्रेम तिच्याकडे कधी कबूल करणार, कधी प्रपोज करणार आणि हा सगळा प्रवास कसा असणार हे आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्येच बघायला मिळणार आहे. मालतीला राणीबद्दलच्या या गोष्टी कधी पटणार आणि उर्मिला आणि विक्रांत यांचा चेहरा कधी समोर येणार हे पाहणं देखील तेवढंच रंजक असणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत काळजी घ्या.